दापोली पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वच उमेदवार बहुमतानं निवडून येणार असून पुन्हा एकदा दापोली पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असे मत अडखळ पंचायत समिती गणाचे शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश तांबट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले। मंगेश तांबट पुढे असे म्हणाले की गेली 6 वर्ष दापोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम हे करीत असून गेल्या 6 वर्षात दापोलीचा सर्वांगीण विकास करण्यात योगेशदादा कदम हे यशस्वी झाले आहेत। योगेशदादा कदम हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी योगेशदादा कदम हे अहोरात्र काम करीत आहेत। दापोली, खेड, मंडणगड तालुक्याच्या विकासाची ब्लूप्रिंट योगेशदादा कदम यांच्याकडे आहे असे सांगतानाच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं दापोली विधानसभा मतदारसंघात विकास कामे योगेशदादा कदम यांनी मार्गी लावली आहेत। त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केलाय। गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला कुणबी समाजाचा कुणबी भवनाचा प्रश्नही योगेशदादा यांनी मार्गी लावलाय। त्यामुळे दापोली तालुक्यात बहुसंख्येनं असलेला कुणबी समाज आता होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत योगेशदादा कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं विजयी करेल असा विश्वास मंगेश तांबट यांनी व्यक्त केला। मंगेश तांबट आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असे म्हणाले की शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्यानुसार नामदार योगेशदादा कदम हे गेली अनेक वर्ष दापोली विधानसभा मतदारसंघात काम करीत आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास हेच योगेशदादा कदम यांचे ध्येय आहे। सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन योगेशदादा काम करीत आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दापोली पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास मंगेश तांबट यांनी व्यक्त केला। आमच्या अडखळ पंचायत समिती गणातून शिवसेना तालुका प्रमुख श्री उन्मेष राजे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून विक्रमी मतांनी ते विजयी होतील असेही मंगेश तांबट म्हणाले।